हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत अगदी आरोग्यदायी, पौष्टिक आणि चविष्ट अशी कोकोनट चिक्की करी. दिस करी इज माय ॲब्सोल्यूट फेवरेट अँड आय लव्ह इट. भात, पराठा, नान, चपाती कशासोबतही खावा, ही एकदम अप्रतिम लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. साहित्य पाहून घेऊयात. आपल्याला लागणार आहेत 1.5 कप मऊसूत शिजवलेले छोले, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, 1 कप फ्रेश टोमॅटो प्युरी, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 1 टीस्पून धन पावडर, अर्धा टीस्पून जिरं पावडर, पाव चमचा गरम मसाला, 1 टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद आणि 1 कप नारळाचं दूध. कढई किंवा पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि मग त्यात घालायचं बारीक चिरलेला कांदा आणि त्याच सोबत आलं लसणाची पेस्ट. आता कांदा गुलाबी होईपर्यंत परतायचा. कांदा छान लाल परतून झाला की ह्यात आपले सर्व मसाले घालायचे. धने पावडर, जिरं पावडर, लाल तिखट आणि हळदी आणि हे अर्धा मिनिट परतून घ्यायचे. मसाले तेलात परतले की त्याला एक छान सुगंध सुटतो आणि करी अगदी चविष्ट लागते. गरम मसाला सोडून बाकी सर्व मसाले तेलात परतून घ्यायचे. मसाले आपल्याला मध्यम आचेवरच परतायचे आहेत. खूप हाय हीट करू नका, नाहीतर मसाले जळू शकतात. मसाले छान परतून झाले आणि त्यांना तेल सुटलं की ह्यात घालायची आपली फ्रेश टोमॅटो प्युरी. टोमॅटो प्युरी मसाल्यांमध्ये मिक्स करायची आणि टोमॅटो प्युरी घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचं. टोमॅटो प्युरी घट्टही झाली आहे आणि छान तेलही सुटलं आहे आपल्या मसाल्याला. आता ह्यात घालूया 1.5 कप शिजवलेले छोले आणि नारळाचं दूध. तुम्ही ही कोकोनट चिक्की करी कधी खाल्ली आहे का? जर खाल्ली असेल तर ती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्यात घालायचं गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालूयात आणि आता हे सर्व परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं. नारळाचं दूध नसेल तर नारळाची जी क्रीम भेटते मार्केटमध्ये ती घ्यायची. अर्धा कप क्रीम आणि त्यात अर्धा कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायची आणि मग ती वापरायची. करीला आता छान 5 ते 7 मिनिटं उकळी काढून घ्यायची. आपण ही करी बनवताना कुठेही पाण्याचा उपयोग केलेला नाहीये, त्यामुळे ही करी अतिशय चविष्ट लागते. नारळाचा तो छान थोडासा गोडसरपणा, मसाल्यांचा तिखटपणा, ही करी अतिशय छान बनते. अशा प्रकारे अगदी झटपट आणि घरातले बेसिक मसाले वापरून ही चविष्ट करी तयार आहे. हिला गरम गरम जिरा राईस सोबत सर्व्ह करा आणि वरतून मस्त लिंबू पिळा आणि ह्याचा आस्वाद घ्या. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि गरम गरम त्या पावसात ही करी खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि ती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच चविष्ट आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आस्वाद घ्या, खात राहा आणि बाय.